शहादा शहरात वर्षानुवर्ष पायाभूत सुविधांपासून नागरी सुविधांपर्यंत अनेक गोष्टींची वानवा होती। आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छता यानी अशा मूलभूत गोष्टींवर देखील काम झालेलं नव्हतं। मात्र 2016 साली शहादा शहराच्या जनतेनं विकासाला कौल दिला आणि मोतीलाल तात्या पाटील यांच्याकडे शहर विकासाची धुरा सोपवली। तात्यांनी आपल्या दूरदर्शी आणि कार्यकुशल नेतृत्वातून या शहराला असामान्य उंचीवर नेऊन ठेवलं। सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या आशा आकांक्षा समजून घेत एक एक पाऊल टाकण्याचं काम मोतीलाल तात्यांच्या नेतृत्वाखाली अभिजितदादा पाटील यांनी केलं। जनतेला काय अपेक्षित आहे, शहादा शहराच्या गरजा काय आहेत हे समजून घेत एकजुटीनं, एक साथीनं विकासाची मालिका उभी करण्यात आली। टाउन हॉल, शहराची प्रशस्त टाउन हॉलची मागणी लक्षात घेत जुना टाउन हॉल पाडून सर्व सुविधांनी युक्त अद्यावत अशा नूतन टाउन हॉलची निर्मिती करण्यात आली। शहादा ही नंदुरबार जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी मानली जाते। त्याला साजेसा व सांस्कृतिक चळवळीला गतिमान करण्याचा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं हे नगरपालिकेचं कर्तव्यच आहे। हॉल निर्मिती करताना हवेशीर, प्रशस्त, भव्यता, लाईट, पाणी, पार्किंग, प्रवेश या सर्व घटकांचा योग्य समन्वय साधलाय। त्यामुळे हा हॉल बहुउपयोगी बनला। महात्मा गांधी उद्यान, शहादा शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी महात्मा गांधी उद्यान हे एकमेव उद्यान आहे। तेही पूर्वी मोडकळीच्या अवस्थेत होतं। लहान मुलांना त्यातून खेळण्याचा आनंद मिळण्याऐवजी दुखापत होण्याची शक्यता जास्त होती। ही बाब लक्षात घेऊन उद्यानाचं नूतनीकरण करण्याचं काम हाती घेण्यात आलं। या नूतनीकरणाच्या अंतर्गत गार्डनमध्ये नवीन अद्ययावत खेळण्यांचा समावेश, खेळासह व्यायामाची सुविधा, भिंत, जाळी, प्रवेशद्वार नूतनीकरण, मोठे प्रकाश दिवे, जॉगिंग ट्रॅक आणि हिरवागार बगीचा या सुविधांची उपलब्धता करण्यात आली। अमरधाम नूतनीकरण, शहादा शहरात एकमेव अमरधाम असून तिथही सुविधांची वानवा होती। त्यामुळं आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेल्या परिवारांना अंत्यविधीसाठी नाहक मनस्ताप होत असे। ही बाब लक्षात घेऊन अमरधामचं नूतनीकरण करण्यात आलं। संरक्षण भिंत, अंत्यविधीसाठी चौथरा, त्यावर पत्र्याचे शेड, अधिक चौथऱ्यांची सोय, श्रद्धांजली सभेसाठी बसण्याची व्यवस्था, निवासी रक्षक या सुविधांची उपलब्धता करून देण्यात आली। ओपन स्पेसचा विकास, शहादा शहरात गेल्या काळात अनेक वसाहती निर्माण झाल्या। या वसाहती निर्माण करताना काही जागा ओपन स्पेस ठेवण्यात आल्या। मात्र हे ठिकाण विकासाच्या आणि सुविधेच्या प्रतीक्षेतच होतं। सांडपाणी आणि कचऱ्याचे ढिगारे त्या ठिकाणी साठले गेले होते। ही बाब लक्षात घेऊन ओपन स्पेसला वॉल्कम नेट कंपाऊंड, जॉगिंग ट्रॅक, छोटे मोठे नेट आदी सुविधांचं निर्मिती कार्य झालं। रस्ते दुरुस्ती व विभाजक, शहरातील मुख्य रस्ते डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण तसेच मुख्य रस्त्यावर विभाजक बसवणे ही कामं करण्यात आली। तसेच दुभाजकांमध्ये फुलझाडे लावून शहर सुशोभीकरण करण्यात आलं। रस्त्यांच्या दोन्ही बाजूला साचणारी धूळ नियमितपणे साफ करण्यात आल्यामुळे वाहन चालकांना होणारा धुळीचा त्रास कमी झाला। गतिरोधक आणि पांढऱ्या पट्ट्यांमुळे वाहतुकीला शिस्त आणि सुरक्षितता प्राप्त झाली। आच्छादित गटारी व पाटखोलीकरण, उघड्या गटारी आणि नाले ही शहराची जुनी समस्या होती। डोंगरगाव रोड, मेन रोड आणि भाजी मार्केट या भागातील जाणारा पाट खोल करून आच्छादित करण्यात आला। तसेच शहराचा विस्तार झालेल्या नवीन भागात आच्छादित गटारींची निर्मिती करण्यात आली। या कामांमुळे शहर डबके आणि दुर्गंधीमुक्त होण्यास मदत झाली। परंतु तात्यांची कारकीर्द संपली। शहरात पुन्हा उघड्या गटारी आणि दुर्गंधी सुरू झाली। तात्या नगराध्यक्ष असताना आणि शहरात प्रशासक राजवट आल्यावर असणारा फरक लोकांना स्पष्ट दिसतोय। पाणी पुरवठा, पूर्वी शहरात बोरिंगचं पाणी पुरवलं जाई। त्या पाण्यातील क्षाराचं प्रमाण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होतं। त्यामुळे तापी जलपुरवठा योजनेचं काम प्राधान्यानं पूर्ण करण्यात आलं। जलशुद्धीकरणाचे रखडलेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात आलं। घराघरापर्यंत नवीन पाईपलाईन टाकली। शहर टँकर मुक्त केलं। शहराला पवित्र नदीचं शुद्ध पाणी पुरवलं। तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वॉटर ATM ची सुविधाही उपलब्ध करून दिली। विद्युतीकरण, शहराच्या रस्त्यावर पथदिव्यांच्या अभावामुळे अंधार आणि भीतीयुक्त स्वरूप होतं। त्यामुळे सर्वच मुख्य रस्त्यांवर अग्रक्रमानं LED दिवे बसवण्यात आले। शहरातील सर्वच रस्ते प्रकाशानं सुरक्षित बनले। मोठ्या चौकात किंवा अधिक वर्दळीच्या ठिकाणी सोलर लाईट बसवण्यात आली। ई लायब्ररी, मोतीलाल तात्यांच्या कारकिर्दीत
अभिजितदादा पाटील यांच्या दूरदर्शी विचारातून लोकमान्य टिळक वाचनालयाचं रूपांतर आधुनिक ई लायब्ररीत करण्यात आलं. शाळा क्रमांक 9 परिसरात उभारलेल्या नूतन वास्तूमध्ये संगणक, इंटरनेट, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच वृत्तपत्रे, मासिके आणि दुर्मिळ ग्रंथांची सुविधा उपलब्ध आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ई लायब्ररी सेवा सुरू करणारी शहादा ही पहिली नगरपालिका होती. असे एक ना अनेक विकास कामांची शृंखला उभी करण्यात आली. मात्र 2021 साली मोतीलाल तात्या पाटील यांची नगराध्यक्ष पदाची कारकीर्द संपली आणि प्रशासकांच्या आडून ज्यांनी कारभार हाती घेतला त्यांच्या नेतृत्वात शहर किती भकास झालंय याचा अनुभव संपूर्ण शहराला येतोय. 2016 ते 2021 या काळात अभिजितदादा पाटील यांच्यासारख्या विजनरी नेतृत्वानं अनेक विकास कामं मार्गी लावली. आता पुन्हा अभिजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या नेतृत्वाची गरज या शहराला आहे. येणाऱ्या काळात जनतेच्या प्रत्येक गरजेला केंद्रस्थानी ठेवत शहरातील रस्ते सुस्थितीत ठेवू, गटार आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्था सक्षम करू, प्रत्येक चौकाचं सुशोभीकरण करून शहराला नवा चेहरा देऊ आणि मोकळ्या जागांचं बांधकाम सुयोग्य नियोजनानं करून जनतेसाठी उपयोगी ठरवू. अभिजितदादांनी मांडलेला हा फक्त विकासाचा आराखडा नाही तर शहाद्याच्या प्रत्येक नागरिकाशी असलेलं वचन आहे. विश्वास, सुविधा आणि सौंदर्यानं समृद्ध असलेल्या नव्या शहाद्याचं स्वप्न आम्ही साकार करू. याच कारणानं शहादा शहर येणाऱ्या काळात निश्चितपणे विकासाला कौल देईल हे निश्चित आहे.